शिंदखेडा शहरातील हजारो लोकांचे शुद्ध पेट्रोल आणि डिझेलसाठी एकमेव विश्वसनीय ठिकाण विजयसनी पेट्रोलियम शिंदखेडा। ना भेसळ ना प्रदूषण आणि पूर्ण शुद्धतेचे विश्वासात्मक मोजमाप। आमच्या मोफत सुविधा, पिण्याचं फिल्टर पाणी, मोटरसायकलमध्ये हवा भरणे, आधुनिक शौचालय, भव्य पार्किंग। विश्वासाचं ठिकाण इंडियन ऑइल लिमिटेडचे पेट्रोल, डिझेल आणि ऑइलचे अधिकृत विक्रेते विजयसनी पेट्रोलियम, होळ रोड, टेमलाई फाटा, शिंदखेडा। प्रोप्रायटर रावसाहेब अनिल वानखेडे, प्रवीण राजाराम माळी, शिंदखेडा। मोबाईल नंबर 9922 11 19 11। आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। दिनांक 15 डिसेंबर रोजी शिंदखेडा येथील राऊळगढी रथगल्ली दत्त मंदिरामध्ये श्री दत्त जयंती उत्सव संपन्न झाला। प्रसंगी ब्रह्मवृंद देवेंद्र जोशी, योगेश जोशी, राहुल जोशी, नंदकिशोर जोशी, सोमनाथ पिले, चेतन कुलकर्णी यांनी रुद्र पठण केले आहे। प्रसंगी श्री दत्त मूर्तीला अभिषेक करण्यात आला। संध्याकाळी हरिभक्त पारायण, प्राध्यापक नाना महाराज यांचे कीर्तन संपन्न झाले। सोबत विजय विस्पुते, चंदू विस्पुते, शणाभाऊ शिंदे, सुनील पिंपलीस्कर यांची उपस्थिती होती। मौलाचे मार्गदर्शन बालाजी मंदिर संस्थानाचे मठाधिपती मेघश्याम महाराज यांचे लाभले। दीक्षित परिवारातील प्राध्यापक प्रदीप दीक्षित, ॲडव्होकेट प्रमोद दीक्षित, प्रशांत दीक्षित, ॲडव्होकेट प्रथमेश दीक्षित सहपत्नीक उपस्थित होते। कीर्तनकार प्राध्यापक नाना महाराज नरडाणेकर हे होते, तर मृदुंगवादक विपुल चौधरी, गोपीचंद बापू, रामचंद्र जोशी, शालिग्राम शिंदे, चंदूबापू विस्पुते, सुनील पिंपलीस्कर आदी उपस्थित होते। विशेष मार्गदर्शन मेघश्याम महाराज यांचे लाभले, तर हिम्मत सिंह राऊळ, विजयसिंह राऊळ, बच्चूदादा राऊळ यांची विशेष उपस्थिती होती। बुराई नदी काठावर सुमारे 150 ते 200 वर्षापूर्वीपासून असलेले हे दत्त मंदिर वंश परंपरेनुसार दीक्षित परिवाराकडे या मंदिराचं व्यवस्थापन हे अव्याहतपणे आजपर्यंत सुरू आहे। दत्त जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी दत्ताला रुद्राभिषेक केला जातो। ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषाने हा कार्यक्रम संपन्न होतो। याचबरोबर दत्त जयंतीच्या निमित्ताने संध्याकाळी 6 ते 7:30 या वेळेमध्ये कीर्तनाचं आयोजन केलेलं असतं। 7:30 वाजता दत्त जन्मोत्सव होतो आणि या दत्त जन्मोत्सवासाठी या शिंदखेडा शहरातील, परिसरातील, पंचक्रोशीतील असंख्य नागरिक या दत्ताच्या दर्शनासाठी या ठिकाणी उपस्थित होत असतात। सुमारे 150-200 वर्षापासून दीक्षित परिवाराच्या माध्यमातून व्यवस्थापनाचं काम अव्याहतपणे या ठिकाणी सुरू आहे आणि आजही त्यास मोठ्या प्रमाणावरची गती दीक्षित परिवाराच्या माध्यमातून प्रामुख्याने होत आहे। ब्रह्मवृंदांनी सकाळी या ठिकाणी येऊन रुद्राभिषेक केला। त्यात वेदशास्त्र संपन्न देवेंद्र जोशी, त्याचबरोबर राहुल जोशी, योगेश जोशी, त्याचबरोबर सोमनाथ पिले, नंदकिशोर जोशी आणि दीक्षित परिवारातील सदस्य हे सर्व या ठिकाणी उपस्थित होते। याचबरोबर हरिभक्त पारायण प्राध्यापक नाना महाराज नरडाणेकर यांचं देखील सुश्राव्य कीर्तन आयोजित करण्यात आलेलं आहे। दरवर्षी अशा प्रकारचा हा कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी होतो। संध्याकाळी महाआरती होते आणि महाआरतीनंतर महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी प्रामुख्याने सातत्याने संपन्न होत असते। असा हा दत्त जन्मोत्सव शिंदखेडा या ठिकाणी बुराई नदी काठावर असलेल्या या भव्य दिव्य मंदिराच्या प्रांगणामध्ये प्रामुख्याने संपन्न होत आहे। प्रतिनिधी भूषण पवार सह व्हिडिओ प्रतिनिधी जितेंद्र सूर्यवंशी, शिंदखेडा। आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी।